नमस्कार मंडळी, मी शीतल तुमचं अगदी मनापासून माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते। आता तर तुम्ही म्हणताल नेहमीच ही बाहेर कुठे जाते, कारण ना माझ्याशिवाय कोणती कामं हे करत नाहीत। त्यामुळे आज चाललो होतो एक वस्तू आणण्यासाठी, पण ती काय आम्हाला भेटली नाही, तुम्हाला सांगतेच पुढं। पण इथे आम्ही जाणार होतो रिक्षानी आणि सह्याद्रीच्या बाबांनी आणली होती टू व्हीलरची चावी, त्यामुळे आम्ही रिक्षात बसलो आणि नंतर ते आणायला गेले होते। नंतर ते आले आणि आम्ही निघालो, पण इथे रायांशला आम्ही घरी ठेवलं होतं। का तर ना प्रत्येक वेळेस दोन्ही मुलं घेऊन जायचं म्हणलं ना खूप गोंधळ होतो। अजिबात मुलं बाहेरच्या वस्तू वगैरे काय बघू देत नाहीत, काय नाही, त्यांचंच चालू असतं। त्यामुळं कधी कधी आम्ही काय करतो, एकालाच घेऊन जातो आणि एकाला घरी ठेवतो। आता घरी आई आणि दोन वहिनी असतात, पण कधी कधी कसं होतं ना की त्यांची मुलं परत माझी मुलं खूप भांडणं करतात काही वेळेस। त्यामुळे मग आम्ही निघालो होतो आणि त्यांना माहिती होतं बरं आपल्याला कुठे जायचं आहे, तरी ते रिक्षामध्ये कोणत्या धुंदीत रिक्षा चालत होते काय माहीत, दुकान सोडून पुढेच गेले। तर तुम्हाला कळालंच असेल, मी आले आता फर्निचरच्या दुकानात। का तर मला इथे घ्यायचं होतं एक कपाट। माझ्या कपाटाची ना खूप बेकार अवस्था झाली, कारण मी ह्याच्या आधी रेंटने राहत होते, त्यामुळे काही गोष्टी ना खूप मी ॲडजस्ट केल्या होत्या की आपल्याला नको ह्या वस्तू। पण माझ्याकडे फर्निचरचं होतं कपाट वगैरे, पण काही वेळेस म्हणजे रूम चेंज करताना ना खूप त्रास व्हायचा ना की एवढं मोठं फर्निचर उचला ते करा। त्यामुळे मी काय केलं, एक वेळेस ते फर्निचर मी एकाला देऊन टाकलं आणि त्यांनी पण वापरलं। त्यामुळे आता मला हे असंच कपाट घ्यायचं होतं सेम, आणि छोटंच घ्यायचं होतं बरं का। 2 साईजचं कपाट मला घ्यायचं होतं, कारण अजून पण आपलं घर होणार आहे, सगळं होणार आहे, त्यावेळेस बघता येईल म्हटलं। फक्त मला एवढंच छोटं कपाट घ्यायचं होतं, जेणेकरून म्हणजे सह्याद्री रायांशचे कपडे आणि तिच्या बाबाचे कपडे बसतील एवढंच घ्यायचं होतं। कारण मला एक कपाट आहे, मी तुम्हाला ते दाखवीनच, म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर सारे माझ्या साड्या आणि माझे ड्रेसेस आहेत आणि खूप सारे कपडे असतात बरं का लहान मुलांचे। असं नका समजू की कपडे एवढे असतात आणि कपाट ठेवायला जागा नसते। पण काही वेळेस कसं होतं ना, काही कपडे टाकून पण देऊ वाटत नाही आणि ठेवावं पण वाटतात। असेच काही कपडे ना माझ्याकडे खूप सारे आहेत बरं का। ते साड्या तर खूप आहेत आणि ड्रेसेस पण खूप आहेत, त्यामुळं मला कपाटाची गरज खूप होती। आणि त्यामुळं इथं मी जे कपाट घ्यायला आले होते ना, ते कपाट तिथे नव्हतंच, म्हणजे हीच साईज कपाटाची, पण मला कलर वेगळा पाहिजे होता। तुम्ही माझं देवघर पाहिलं असेल ना, मला देवघराच्या कलरसारखंच कपाट पाहिजे होतं। लास्ट टाईम मी पाहून गेले होते, त्यामुळे ते तिथे होतं, पण त्यावेळेस ह्यांनी काही घेतलं नाही। आता ना मला पैसे आलेले आहेत, आणि ते पैसे कशाचे आलेत ना तुम्हाला ऐकायचं असेल ना, तर मला कमेंट करून सांगा की ते पैसे कशाचे। ते पैसे ना माझ्या लेकीच्या कमाईचे आहेत, त्यामुळे मी तुम्हाला सांगते की ते पैसे कशाबद्दल आलेले आहेत। त्यामुळे मला कमेंट करा, त्यावर मी एक व्हिडिओ बनवते। आणि हे प्रत्येक मुलीनं, म्हणजे ज्यांना मुलगी आहे ना, त्यांनी हे काम केलंच पाहिजे, जेव्हा तेव्हा त्यांच्या मुलींना हे पैसे येतील। जास्त सस्पेन्स मी ठेवत नाही, तर लेक लाडकी योजनेचे ना मी फॉर्म भरला होता सह्याद्रीचा। अगदी तिने 1.5 ते 2 महिन्याची असेल बघा, तेव्हा मी तिचा फॉर्म भरला होता। त्यामुळे तिचे पैसे ना 5,000 रुपये तिचे आले होते, आणि मला त्याच्याबद्दल ना काहीतरी एक वस्तूच घ्यायची होती। आता तिला तसेच ठेवून द्यायला, तसेच FD करायला मला नाही वाटत काही गरज आहे, कारण तिची LIC वगैरे आहे। म्हणून म्हटलं हे पैशामध्ये आपण घरातच वस्तू घेऊया, जेणेकरून तिची आठवण पण राहील की तिचे आले होते पैसे म्हणून। आणि पैसे येतात बरं, अजून तिचे 18 वर्षापर्यंत तिचे पैसे येणार आहेत, त्यामुळं काय टेन्शन नाही। आता कोणत्या कोणत्या टप्प्याने मला पण काही माहिती नाही। तुम्हाला जर पाहिजे असेल माहिती ना लेक लाडकी योजनेची, तर मी तुम्हाला थोडीफार माहिती देऊ शकते। मला फक्त कमेंट करा आणि त्यावरती मी एक व्हिडिओ नक्की बनवेल। इथे ना खूप सारा आता गर्दा चालू आहे पाठीमागे, तुम्हाला ऐकायलाच येत असेल, कारण कामं चालू आहेत कॉलनीमध्ये। तर इथं फर्निचर ना खूप छान होते बरं का, अगदी सोफ्यापासून, चेअरपासून ते कपाटापर्यंत, बेडपर्यंत खूप सुंदर होते, मला तर खूप आवडत होते। पण सध्या आपली काही परिस्थिती नाही। आता सह्याद्रीचे बाबा म्हणत होते एक चॉईस कर म्हणे आपल्याला सोफा कोणता घ्यायचा। मी म्हणलं त्याला खूप अवकाश आहे, तोपर्यंत भरपूर येतील। पण मी सगळं बघून घेत होते का, माझ्यापेक्षा ना माझी लेक खूप एन्जॉय करत होती। ती प्रत्येक बेडवर चढत होती, सोफ्यावर जात होती आणि खूप साऱ्या उड्या मारत होती। आणि इथे जर रायांश असताना मग काही बघायचं काम नव्हतं, ती एकटी असून एवढी मस्ती करते, तर रायांश असल्यावर किती मस्ती करत असेल विचार करा। आणि हे खूप छान आहे बरं का सोफा, एकदम जे त्याला बॉक्स पण आहे, खाली स्टोरेज आणि साईडला पण छोटंसं स्टोरेज आहे बरं का। मला तर खूप आवडलं होतं, पण ते म्हणतात आपल्याला तसलं नाही घ्यायचं, हे लोखंडीच घ्यायचं। मी म्हणलं जे आहे ना आता लोखंडी, ते म्हणतात त्याच्यामध्ये ढेकण होतात किंवा ते खराब होण्याची शक्यता असते। म्हणलं कोणत्या गोष्टीची गॅरंटी असते, ढेकणचं एक ठीक आहे बाबा, आपण काहीतरी त्याच्यावर औषध वगैरे मारू शकतो। ही बघा ती आमच्यापासून किती लांब लांब जाते, स्वतः एकटी तेवढं बेडवर चढते वगैरे आणि उड्या मारते। तर कसा वाटला मला आजचा ब्लॉग सांगा। मी वस्तू बुक केली आहे, मला ती वस्तू मिळाली नाही आहे, पण एक 8 दिवसाच्या आत ती मिळेल आणि मी तुम्हाला लगेचच सांगेल बरं की ती कसं कपाट घेतले आणि मी कितीला वगैरे घेतले, सगळे डिटेल तुम्हाला मी सांगेल। तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, आणि एक लाईक तर नक्की
आणि माझ्या लेकीच्या कमाईचा मी आज कपाट घेतलेला आहे. त्यातच माझी लेक एवढी खुश आहे बघा ना. आणि खरंच किती छान ती एन्जॉय करते ना. असंच बालपण पाहिजे बरं का. तर चला, पूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि असं सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण तुमच्या एक सबस्क्राईबमुळं ना मला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याची म्हणजे नाही का अशी आनंद होतो की आपले व्हिडिओ पाहतात लोक. त्यामुळं मी नवीन नवीन व्हिडिओ बनवत जाईल. त्यानंतर इथं त्यांनी पावती वगैरे करून घेतली. पण माझी लेक काय बाहेर निघायला तयार नव्हती, कारण तिला खूप अजून बघायचंच होत्या वस्तू. इकडं बिल करणं चाललं होतं, पावती बनवून देत होते ते, कारण आम्हाला 8 दिवसांनी वस्तू मिळणार होती. आणि ते सह्याद्रीला अजूनही फिरायचं होतं. म्हणतात चल बाबा आता उशीर होते, दादा एकटाच घरी आहे. तरी ती काही निघायला तयार नव्हती. तर चला, भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि एक लाईक तर नक्की करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.